अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागच्या भागात आपण 9 नंबर असणं आणि जास्त असणं याच्याबद्दल माहिती करून घेतली. आज 9 नंबर जन्मतारखेत नसणं आणि कुंडलीतलं 9वं स्थान याच्याबद्दल माहिती करून घेऊ. 9 नंबर नसणं ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती थोडीशी मागच्या ह्याच्यात आपण बघितली आहे. 9 नंबर म्हणजे यश जर म्हटलं तर मला यश नाही का हा भाग येतो. यश नाही असं नाही होत आणि यशाची व्याख्या पण आपल्याला ठरवायची असते. पैसा म्हणजे यश असेल तर आपण पैशाशिवाय जगू शकत नाही. मग इकडनं तिकडनं कुठूनही पैसा आपल्याकडे येऊ शकतो. जगण्यापुरता पैसा तर येतोच. मग प्रत्येक जो व्यक्ती ज्याच्या जन्मतारखेत 9 नाही तो मग उपाशी मेला असेल का? नाही, तसं होत नाही. पण ते यश मिळवण्यासाठी भरपूर स्ट्रगल करावं लागतं. अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत. मिळाल्या तर त्याचं सोनं आपल्याला करता येत नाही. ती अंगात ती धमक राहत नाही. आपल्या डोकं चालत नाही आपलं. आपण ज्या मार्गाने जातोय तिथे यश नसतं आणि ज्या मार्गाने जायला पाहिजे तिथे जायची आपल्याला बुद्धी न होणं, अशा अनंत प्रकारे यश आपल्याला हुलकावण्यात येत राहतं. मंगळाचा जो तुम्हाला इम्पॅक्ट मिळणं आवश्यक आहे जगण्यासाठी तोच तुमच्याकडे नाही आहे. अशी लोक तुम्हाला नॉर्मली खयाली पुलाव पकवताना दिसतील, मोठ्या मोठ्या गोष्टी करताना दिसतील, पण त्यांच्या हातनं काही काम होत नाही. मेहनत करणं हे त्यांना जमत नाही कुठल्याच प्रकारची. त्यांच्याकडे युक्ती असेल पण शक्ती नसते. युक्ती अधिक शक्ती म्हणून माणूस यशस्वी होत असतो. त्यांना असं वाटत असतं नुसत्या युक्तीने आपण काहीतरी करू, तर नाही, तसं नाही आहे. तेवढं काही सोपं नाही आहे आयुष्य. तर तुम्हाला मेहनत ही करायलाच लागते. मग तो तुमचा अभ्यास असो, एखादा व्यवसाय असो, एखादी नोकरी असो, एखादी कला असो, एखादा खेळ असो, मेहनत आहेच. मेहनतीशिवाय काही मिळणार नाही आहे. मेहनत आहे, प्रॅक्टिस आहे, ध्येय आहे, ध्येयासाठी झटणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी असायलाच लागतात तुमच्याकडे. आणि ह्याच्यातलं काही नसेल, मंगळाचा जो तुम्हाला काही पॉवरच मिळाली नसेल, तर तुमचं एक असं विचित्र परावलंबी असं आयुष्य असतं शेवटपर्यंत. तुम्ही स्वतः काहीच पराक्रम करू शकत नाही. तुम्हाला ती इच्छाच होत नाही करायची. कोणतरी आपल्याला पोसेल ही अपेक्षा राहते. मग शेवटपर्यंत ह्याला टोप्या घाल, त्याला टोप्या घालून काय करता आलं तर बघता, पण ते कायम टिकत नाही. तर 9 नंबर नसणं ही एक प्रकारे शापित गोष्ट होऊ शकते आपल्या आयुष्यामध्ये. आपण 9 नंबर नाही म्हणून खूप आनंदात आहोत असं दिसणार नाही सहसा. हा, तुम्ही आनंदात असाल पण जग तुमच्याकडे बघताना वेगळ्या प्रकारे बघू शकता. 9 असायलाच पाहिजे. कारण 9 म्हणजे महत्वाकांक्षा पण आहे, 9 म्हणजे धैर्य पण आहे, 9 म्हणजे निर्भयता पण आहे, 9 म्हणजे करेज आहे. या सगळ्या गोष्टी जगण्याला आवश्यक आहेत म्हणून 9 असावा. आता आपण बघूया की कुंडलीतलं 9वं स्थान ते सुद्धा बघा. 9व्या स्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलेलं आहे. गुरुग्रह जो विजडमचं प्रतीक आहे तो त्या घराचा अधिपती आहे. भाग्यस्थान म्हणजे काय? परत जे आपण मगाशी यश म्हटलं त्याला भाग्य म्हणूया. का भाग्य? तर भाग्यस्थान दणकट असलं, त्याच्यावर कुठल्या वाईट ग्रहांची नजर नसेल, त्या घरामध्ये कुठले मलेफिक म्हणजे कुठले तरी क्रूर ग्रह नसतील, पण ते छान असं एकदम सुंदर असेल, तर तुमचं भाग्य उदयाला आलेलं असतं. काही लोक 9व्या घराला वडिलांचं स्थान पण म्हणतात. वडिलांचं आयुष्याला आधार असणं ही फार मोठी गरज आहे. तुम्हाला त्याची किंमत असणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. 9 नंबर म्हणजे लांबचे प्रवास पण ठरले जातात. 9 नंबर म्हणजे आध्यात्मिकता धरली जाते. अध्यात्मासाठी तुम्ही वाहिलेलं आयुष्य, धार्मिक आयुष्य, तीर्थक्षेत्रांच्या यात्रा, स्पिरिच्युअलिटी ॲज अ होल हे 9व्या स्थानावरून बघितले जाते. उच्च शिक्षण 9व्या स्थानावरून बघितलं जातं. अप टू कॉलेज, ग्रॅज्युएशन 4थ्या स्थानावरून बघतात आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आपण जे म्हणतो ते 9व्या स्थानावरून बघितलं जातं. खूप इंटरेस्टिंग असतो 9व्या स्थानावरून बघणं. ते नैसर्गिक शुभस्थान आहे कुंडलीमधलं. जसे काही लोकांचे ज्या प्रकारचे प्रश्न असतात, भाग्य आणि यश याच्या बाबतीत आपण आत्ता बघितलंच की यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे, पण भाग्याची व्याख्या एकच आहे. त्याच्या भाग्यात हे आहे की नाही, तिच्या भाग्यात आहे की नाही, हे असंच म्हटलं जातं. तिथे लोक भाग्य म्हणजे नशीब या अर्थाने जातात, पण भाग्य हे परत वेगळंच आहे. भाग्यवान म्हटला जातो माणूस. एखादा दारिद्र्यात खिचपत पडलाय त्याला कोण भाग्यवान म्हणू शकत नाही. तो खूप हुशार आहे, सगळं आहे, पण त्याच्याकडे 2 वेळच्या जेवणाला पैसे नाही तर त्याला कोण भाग्यवान म्हणत नाही.
दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा, तुम्ही तुमचे अर्थ काढू शकता स्वतःसाठी, पण भाग्यवान हा शेवटी खाऊन पिऊन सुखी आहे, ज्ञान आहे, समाजात मान प्रतिष्ठा आहे, अशा व्यक्तीला भाग्यवान म्हटलं जातं. एखाद्या कलेत, एखाद्या खेळात प्रावीण्य आहे, त्याला भाग्यवान म्हटलं जातं. भाग्यवानाची व्याख्याच तुमच्या सुस्थितीला धरून केली जाते. तर अशा प्रकारे आज आपण 9 नंबरच्या बद्दलचा आपला अभ्यास संपवला आहे. खरं तर न्यूमरॉलॉजीमध्ये 1 ते 9 नंबर आहेत, परंतु कुंडलीचं तसं नाही आहे ना का. कुंडलीमध्ये 10वा, 11वा आणि 12वा स्थान पण आहे. आपण प्रत्येक नंबर घेताना तो नंबर त्याचं असणं, त्याचं नसणं, ते जास्त वेळा असणं आणि त्याचबरोबर कुंडलीतलं त्या नंबराचं जो भाव दाखवला जातो त्याच्याबद्दल जाणून घेत गेलो. त्यामुळे 10वा, 11वा आणि 12वा भाव हा सुद्धा जाणून घ्यावाच लागेल आपल्याला. जरी नंबरमध्ये 10 नंबर म्हणजे 1 होत असला, 11 म्हणजे 2 होत असला आणि 12 म्हणजे 3 होत असला, तर ते न्यूमरोलॉजीमध्ये अंकशास्त्राप्रमाणे. पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 10वा, 11वा आणि 12वा भाव, 10वी, 11वी आणि 12वी रास ह्या वेगवेगळ्याच आहेत. 10वा, 11वा भाव, 12वा भावात काय येतं तर 10वा भाव हा कर्मकारक आहे. कर्म दाखवलं जातं 10व्या भावामध्ये. माणूस जे करतो, प्रोफेशन जे स्वीकारतो, ते प्रोफेशन 10व्या भावानं बघितलं जातं. काही ठराविक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वडिलांना 10वा भावामध्ये पण बघितलं जातं. तर आपण एक 10, 11 आणि 12 असे ह्या 3 भावांसाठी पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये बघू. थोडंसं विस्ताराने बघूया त्यावेळेला. आता इथेच थांबतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.